नमस्कार अमरावती। किरीट सोमय्यांनी कोणत्या अधिकारात बैठक घेतली? किरीट सोमय्यांना कोणी बोलवलं? किरीट सोमय्यांच्या बैठकीसारखी बैठक आम्हाला का नाही घेऊ देत? या प्रकारची विचारणा वारंवार अमरावतीचे काँग्रेसचे, उबाठाचे आणि शरद पवार गटाचे नेते करत आहेत. यांना खरोखर बैठक घेऊ द्या, यासाठी घेऊ द्या की यांना ज्या 1016 लोकांवर गुन्हे दाखल झाले आहे, की ज्यांनी खोटे कागदपत्र दाखल करून जन्माचे दाखले मिळवलेले आहेत, हे लोक कोण आहेत? त्यांना वाचवण्याची कणव असलेले लोक किरीट सोमय्यांवर आणि भारतीय जनता पार्टीच्या महापौरांवर टीका करत आहेत. यांनी पहिले समोरून हे बोललं पाहिजे की अमरावतीमध्ये 2896 जन्माचे दाखले हे अवैधरित्या दिल्या गेले. हे कोण आहेत? ही मंडळी कोण आहे? ही बांगलादेशी आहे, बाहेरून आलेली आहे. यांनी खोटे कागदपत्र का दाखल केले याची चिंता कोणालाही नाही. पण अमरावतीच्या काँग्रेस आणि उबाटाच्या नेत्यांची ओढत निर्भय बनवण्यासाठी गावोगाव फेक नॅरेटिव्ह पसरवणारे जे काही निर्भय बनव जे 2-4 लोक आहेत, ते देखील तिथून विचारणा करतायत, माहितीच्या अधिकारात कागद मागतायत. जर कागदच मागायचे असतील तर तुम्हाला या 1016 लोकांवर गुन्हे दाखल झाले, या लोकांविषयीची माहिती वाचवा. यांच्याविषयी तुमचं काय मत आहे ते सांगा. यांना वाचवण्यासाठी तुम्ही का धडपड करता आहे ते सांगा. अगदी सरळ आहे, अगदी सरळ आहे. किरीट सोमय्या जी लढाई लढता आहेत ती अपात्र लोकांच्या विरोधात लढता आहेत. या अपात्र लोकांचा पुळका तुम्हाला काय येतो आहे, पहिले याचं उत्तर द्या आणि नंतर नियमांच्या गोष्टींवर बोट ठेवणं सुरू करा.